हॅलो फ्रेंड्स, आय एम जयंत देशमुख. परम एज्युकेशनमध्ये तुमचं परत एक वेळा स्वागत. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण मेन्शन करतोय की हे जे आपण लेक्चर्स तयार केलेले आहेत दीज आर फॉर बोथ बोर्ड प्रिपरेशन ॲज वेल एज MST CET प्रिपरेशन. आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जितकेही कंटेंट आहेत त्याचं एकदम सिस्टमॅटिक आणि एक्सप्लेनेटरी मॅनरनी आपण त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. ठीक आहे, तर प्रत्येक व्हिडिओ हा तुम्ही एंडपर्यंत बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खूप जास्त डिटेल्स जर गरजेचे असतील किंवा तुम्हाला आवश्यक वाटत असतील, खरं तर आपण जे घेतोय त्याच्या बाहेर CET मध्ये एकही क्वेश्चन येणे नाही, दॅट इज फॉर शुअर. हे खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो. तरी सुद्धा जर तुम्हाला याच्यापेक्षा अवांतर नॉलेज जर घ्यायचं असेल तर नीटचे जे आपले परम एज्युकेशनवरती व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये याच्याही पेक्षा ॲडिशनल माहिती तुम्हाला मिळणार. परंतु ॲज पर ॲज युअर MST CET इज कन्सर्न, बोर्ड इज कन्सर्न, दिस इज मोर दॅन इनफ, राईट. चला, लेक्चर 6 मध्ये आपण आता क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बघणार. मेंडलचं वर्क आपल्याला समजलं. न्यू मेंडेलिझम, न्यू मेंडेलिझम मध्ये सॉरी न्यू मेंडेलिझम मध्ये इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्स, त्याला इंट्रा ॲलेलिक किंवा इंटर ॲलेलिक इंटरॅक्शन्स आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, देन मल्टिपल ॲलिल काय आहेत, नंतर प्लिओट्रॉपी, त्याचे एक्झाम्पल, वाय देअर शुडंट बी द मॅरेज बिटवीन द कॅरियर्स ऑफ सिकल सेल ॲनिमिया, राईट. एंटायर थिंग्स वी हॅव कवर्ड इन डिटेल. आता या लेक्चरमध्ये आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बघूया. ठीक आहे ना. मेंडलनी जेव्हा त्यांचं वर्क सुरू केलेलं होतं, ठीक, तर मेंडलनी त्यावेळी सुविधा ह्या अशा भरपूर साऱ्या अशा सुविधा नव्हत्या. म्हणजेच काय, कम्युनिकेशनची साधनं त्यावेळी कमी होते. म्हणजेच आपण काय जे वर्क केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सुविधा खूप कमी होत्या. मग कम्युनिकेशनचे साधन कमी होते. नंतर वर्क पब्लिश जर करायचं आहे तर जर्नल सुद्धा कमी होते. मग वर्क पब्लिश करणे आणि जगासमोर मांडणे की व्हॉट टाईप ऑफ वर्क वी हॅव डन, ते सुद्धा त्यावेळी सोपं नव्हतं. बरोबर आहे की नाही. हे असे काही हे आणि अजून अवांतर बाकीची कारणं आहेत की ज्याच्यामुळे मेंडलनी केलेलं काम हे जगासमोर आलं नाही आणि मेंडल्स वर्क रिमेन अनरेकॉग्नाइज्ड. मग 1866 मध्ये अकॉर्डिंग टू MST CET, राईट, इन 1866 मेंडल्स वर्क वॉज पब्लिश्ड. त्यांचं वर्क पब्लिश केलं गेलं. परंतु त्यांनी जे वर्क पब्लिश केलं त्याला ॲक्सेप्टन्स मिळालं नाही. बाकीचे कंटेम्पररी सायंटिस्ट जे होते, कंटेम्पररी सायंटिस्ट म्हणजेच असे सायंटिस्ट की त्याच पिरियडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे, जसं की डार्विन असेल, डार्विन सुद्धा त्यांच्या पिरियडमधलाच एक सायंटिस्ट आहे. तर हे बाकीच्या सायंटिस्टनी मेंडलनी ज्या पद्धतीने त्यांचं वर्क मांडलं की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा यूज केला, स्टॅटिस्टिक्सचा यूज केला किंवा जे फॅक्टर म्हणून एक टर्म दिली, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा त्यांनी बाकीच्या सायंटिस्टने ऍक्सेप्ट केल्या नाही. हे एक कारण झालं वाय मेंडल्स वर्क रिमेन अनरेकॉग्नाइज्ड. क्लिअर. पण लेटर ऑन काय झालं, 1884 मध्ये मेंडल मरून गेले. त्याच्यानंतर 2000 मध्ये वेगवेगळे सायंटिस्ट, दोन इंडिपेंडंट स्टडी करणारे सायंटिस्ट आले, जसे की कार्ल कोरेन्स असेल किंवा शेरमॅक असेल, ह्युगो द रीज असेल, यांनी इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे मेंडल्सचं वर्क परत रिडिस्कवर केलं, परत त्यांचं वर्क बाहेर काढलं आणि त्याला स्टडी केलं. आणि त्यावेळेपर्यंत काय मायक्रोस्कोपीची डेव्हलपमेंट फार चांगल्या प्रकारे झाली होती. ठीक आहे. मग मायक्रोस्कोपी डेव्हलप झाली. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर सुद्धा 1902 पर्यंत क्रोमोझोमचं स्ट्रक्चर सुद्धा एलिसिट केल्या गेलं. ठीक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन केल्या गेलं. हे सगळे फॅक्टर्स झाले आणि त्याच्यानंतर मग मेंडल्सनी केलेल्या वर्कला थोडंसं एक सपोर्टिव्ह वर्क म्हणून बाकीचे सायंटिस्ट आले. फॉर एक्झाम्पल सुटॉन अँड गोरी, त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक है, चलो स्टार्ट करते फिर क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये आपण काय केलंय की क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आपण सांगितलंय सुरुवातीलाच की तुम्हाला बोर्डची प्रिपरेशन ही क्वेश्चन आन्सरचा फॉर्मॅट याच्यामध्ये होऊन जाणार. म्हणजे क्वेश्चन सेपरेटली तुम्हाला तयार करण्याची गरज नाही. आणि MST CET मध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात ते तर आपण डिस्कस करतोच आहोत, राईट. तर वाय मेंडल्स वर्क ऑफ इनहेरिटन्स रिमेन अननोटिस्ड, त्याच्याकडे लक्ष का गेले लोकांचं, कारण मी 2-3 सांगितले. अकॉर्डिंग टू युअर स्टेट बोर्ड बुक आपण बघू. येस, वर्क ऑन इनहेरिटन्स ऑफ ट्रेट इन 1866 वॉज पब्लिश बट इट रिमेन अननोटिस्ड ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. हे खालील काही कारण होती की ज्यांच्यामुळे मेंडलचं काम हे अनरेकॉग्नाइज किंवा अननोटिस राहिलं. आपण सुरुवातीलाच बोललो कम्युनिकेशन वॉज नॉट इझी इन दोज डेज. त्यावेळी कम्युनिकेशन हे काही फार सोयीचं नव्हतं किंवा नव्हतंच. हिज वर्क वॉज नॉट वाईडली रिकॉग्नाइज्ड. बाकीचे जे सायंटिस्ट होते त्यांनी त्या वर्कला फारशी मान्यता दिली नाही.
His approach of using mathematics and statistics to explain biological phenomenon was totally new. कारण त्यांनी ज्या प्रकारे मॅथ या बायोलॉजी मध्ये यूज केलं ते सुद्धा लोकांनी त्या सायंटिस्टने एक्सेप्ट केलं नाही आणि स्टॅटिस्टिक्सचा जो अप्रोच होता बायोलॉजीच्या संदर्भामध्ये तो सुद्धा एक्सेप्ट झाला नाही. हे कारण होतं राईट. ॲज कंटिन्युअस व्हेरिएशन्स वेअर ऑब्झर्व्ड इन नेचर. वेल ही गोष्ट राहिली. आता आपल्याला माहिती आहे एक जनरेशन आणि दुसरी जनरेशन दोघांमध्ये बरंच अंतर दिसतं आपल्याला. त्यांच्यामध्ये बरंच म्हटल्यापेक्षा थोडेसे डिफरन्सेस दिसतात आणि जनरेशन आफ्टर जनरेशन देर आर दिस डिफरन्सेस गो ऑन इन्क्रीजिंग. ते डिफरन्सेस काय होतात वाढत जातात. याचा अर्थ काय झाला की जनरेशन टू जनरेशन देर इज अ व्हेरिएशन. ठीक आहे ना, म्हणजे बदल येत चालतात. आणि मेंडलनी काय सांगितलं होतं की फॅक्टर इज अ स्टेबल अँड डिस्क्रीट युनिट ऑफ इनहेरिटन्स. हा स्टेबल युनिट आहे फॅक्टर. आज ज्या फॅक्टरला आपण काय बोलतोय जीन बोलतोय बरोबर की नाही. तर हा डिस्क्रीट आणि स्टेबल युनिट आहे. मग व्हेरिएशन्स पॉसिबल होणार नाही. मग हे झालं की बाकी सायंटिस्टला वाटलं असं कसं शक्य आहे की बाबा व्हेरिएशन्स तर जनरेशन आफ्टर जनरेशन येत आहेत आणि अकॉर्डिंग टू मेंडलच्या म्हणण्यानुसार काय की हा स्टेबल आणि डिस्क्रीट युनिट आहे म्हणजे तो जशाला तसा खालच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणार. हे त्यावेळेच्या सायंटिस्टनी मान्य केलं नाही. सेकंड थिंग मेंडलनी काय सांगितलं. मेंडल टोल्ड अबाउट द सिग्रिगेशन ऑफ दोज फॅक्टर्स ऑर जीन्स. मेंडलने सांगितलं की F1 जनरेशन मध्ये आपण आता 5 लेक्चर मध्ये ते बघितलंय की जे F1 जनरेशन मध्ये हायब्रिड तयार झाला होता फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी तर ते इंडिपेंडेंटली सेग्रेट झाले. ते एकमेकांमध्ये मिक्स झाले नाही. म्हणजे दोन डिझाईन परत त्याच्यामध्ये ऍड झाले की मेंडलनी सांगितलं की फॅक्टर ऑर जीन, आज जीन म्हणतो आपण त्याला, अगोदर ते फॅक्टर म्हटले होते. दॅट द फिजिकल बॉडी इज प्रेझेंट इन द गॅमेट अकॉर्डिंग टू मेंडल बरोबर की नाही. तर हे जे फॅक्टर्स आहेत ते स्टेबल आणि डिस्क्रीट आहेत. हा एक मुद्दा. आणि सेकंड थिंग दिस फॅक्टर्स डू नॉट ब्लेंड विथ इच अदर. दे आर नॉट मिक्स्ड अप राईट. ह्या दोन गोष्टी सायंटिस्टनी मान्य केल्या नाही. का मग असं जर असतं सायंटिस्टच्या अकॉर्डिंगली तर मग खालच्या जनरेशनमध्ये व्हेरिएशन्स आले नसते या सायंटिस्टचं म्हणणं होतं. तर दीज आर व्हेरियस रिझन्स वाय मेंडल्स वर्क रिमेन अननोटिस्ड ऑर अनरेकग्नाइज्ड राईट. ही ऑल्सो डिड नॉट नो सॉरी द फिजिकल लोकेशन ऑफ द फॅक्टर्स ऑन जीन इन द गॅमेटिक सेल. या गॅमेटिक सेलमध्ये त्यांचं फिजिकल लोकेशन पर्टिक्युलर जीनचं किंवा फॅक्टरचं कुठे आहे हे सुद्धा मेंडलनी दिलं नाही. फॉर एक्झाम्पल काय, आता मी इथे क्रोमोझोम तुमच्यासाठी काढतोय. ठीक आहे, सपोज हा एक क्रोमोझोम. याचं आता ही जी मी इथे डिप्रेशन दाखवलंय या डिप्रेशनला तुम्ही काय समजायचंय प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमियर. सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये झालेला आहे. दिस इज अ क्रोमोझोम बरोबर. तर या क्रोमोझोम वरती उदाहरण म्हणून आपण इथे घेऊ. इथे जीन लोकेशन असेल, इथे एक जीन असेल, समजण्यासाठी म्हणून घेतोय आपण. हा एक जीन असेल, हा एक जीन असेल. मग मेंडल साहेबांना काय सांगता आलं नाही की ह्या ज्या क्रोमोझोम्स वरती जे गॅमेटमध्ये ऑब्वियस आहे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे जर कॅरेक्टर ट्रान्सफर करायचे तर कुठलं तरी माध्यम गरजेचं आहे. आणि ते माध्यम म्हणजे काय गॅमेट्स. कारण दिस इज अ पार्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. तर हे जे जीन्स आहेत हा जीन 1, जीन 2, जीन 3, जीन 4 यांचं फिजिकल लोकेशन क्रोमोझोमवरती या फॅक्टर्सचं किंवा जीन्सचं कुठे आहे हे सुद्धा मेंडलला सांगता आलं नाही. दॅट इज वाय मेंडल्स वर्क रिमेन अनरेकग्नाइज्ड. ओके, चलो आगे बढ़ेंगे. पुढे काय सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये घेऊ म्हणजे तुमची थिअरी सुद्धा याच्यामध्ये होणार आणि क्वेश्चन्सही होतील. वेल आणि MST CET मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारतात ते सुद्धा याच्यावरून तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता. व्हॉट डीड वॉल्टर सुटन अँड थिओडर बोरी स्टडी. मग काय आपण काय बोललो मेंडल नंतर न्यू मेंडलिझम स्टार्ट झालं होतं है ना. मेंडलने कशावरती स्टडी केली. मेंडल पेक्युलरली और पर्टिक्युलरली ही स्टडीड ऑन जीन्स. ज्याला आज आपण जीन्स म्हणतो म्हणजे ही स्टडीड फॅक्टर्स. ओके, हे फॅक्टरवरती त्यांनी स्टडी केली. मग सुटोन आणि बोरी आली त्यांनी थोडंसं त्यांना अपोज केला. अपोज इन द सेन्स काय की हा ओके फॅक्टर्स कॅन बी ट्रान्समिटेड. फॅक्टर्स एका जनरेशन कडून दुसऱ्याकडे पर्यंत जाऊ शकतात बरोबर की नाही. परंतु ते फॅक्टर्स म्हणजे आजचे जीन्स ते जशा तसे जाणार नाही. ते कशावर तरी प्रेझेंट असणार आहे बरोबर. मग त्यांनी एक स्टडी सुरू केली आणि त्यांनी कशावरती स्टडी सुरू केली. सुटोन अँड बोरीनी दे स्टार्टेड स्टडीइंग अ क्रोमोझोम. त्यांनी क्रोमोझोमची स्टडी स्टार्ट केली. ओके, कारण तोपर्यंत मायक्रोस्कोपी डेव्हलप झाली होती आणि ड्युरिंग द सेल डिव्हिजन क्रोमोझोमचा अपिअरन्स सुद्धा दिसला त्या मायक्रोस्कोपिक स्टडीमध्ये. तर त्यांनी आता क्रोमोझोमची स्टडी स्टार्ट केली आणि फायनली
कम्पेअर जर केलं, मेंडलने केलेलं काम आणि या सुटोन आणि बोरीनी क्रोमोझोमल थेअरी जी दिली, त्या दोघांचेही मत हे सारखेच होते. फक्त मेंडलने फॅक्टर हा शब्द यूज केला आणि ह्या वॉल्टर सुटोन आणि थिओडोर बोरी यांनी क्रोमोझोम हा वर्ड यूज केला. अदरवाईज कॅरेक्टर्स जे शो केलेत, दोघांनी सुद्धा सेम कॅरेक्टर शो केले. बघूत आपण वन बाय वन. मग व्हॉट डिड वॉल्टर सुटन अँड थिओडोर बोरी स्टडी? दे स्टडीड क्रोमोझोमल theory of inheritance. That means they studied parallel behavior of Mendel's factors, that is genes, and behavior of chromosome at the time of meiosis. काय केले, कशावरती स्टडी केली? व्हेरी सिंपल, दे स्टडीड पॅरलल बिहेवियर. क्रोमोझोम एकाच वेळी स्टडी केले आणि जीन एकाच वेळी, फॅक्टर एकाच वेळी स्टडी केले, ज्याला जीन म्हणतो आपण, बरोबर? तर त्या दोघांची त्यांनी पॅरलल बिहेवियर ड्युरिंग युअर मिओसिस प्रोसेस. कारण मिओसिस मध्ये काय होणार आहे? मिओसिस मध्ये गॅमेट फॉर्मेशन होणार, ठीक आहे, आणि क्रॉसिंग ओव्हर सुद्धा त्याच वेळी होणार. जे काय मेंडलने सांगितलं की इंडिपेंडेंटली ते असॉर्ट होतात, ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन दे आर सिग्रिगेटेड आणि दे आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर, ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली ह्या सुटोन आणि बोरीनी क्रोमोझोम वरती सुद्धा स्टडी केल्या आणि जीन्स वरती म्हणजे फॅक्टर वरती सुद्धा स्टडी केल्या. किंवा ड्युरिंग द टाइम ऑफ मिओसिस, ऍट द टाइम ऑफ मिओसिस. क्लिअर आन्सर टू दिस क्वेश्चन, राईट? पुढे, which theory was given by Sutton and Bory? Sutton and Bory gave chromosomal theory of inheritance. ठीक आहे, कोणती थिअरी दिली? क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. कोणत्या बेसिस वरती दिली? त्यांनी जे पॅरलल बिहेवियर स्टडी केलंय, कुणाचं? एक तर क्रोमोझोम आणि फॅक्टर्स. मिओसिसच्या वेळी दोघांचे पॅरलल बिहेवियर म्हणजे याच्यामध्ये काय बदल येतात, क्रोमोझोम मध्ये, फॅक्टर्स मध्ये काय बदल येतात, ते कसे बिहेव करतात, कोणते चेंजेस त्यांच्यामध्ये येतात, ह्या सगळ्या स्टडी केल्यानंतर त्यांनी कंबाइंडली दोघांनी एकत्र येऊन यांनी इंडिपेंडेंटली यांची स्टडी सुरू केली होती. या सुटोननी वेगळी आणि बोरीनी वेगळी, पण मग दोघांचे कंक्लुजन सारखे आले. मग त्यांनी कॉमन एक थेअरी देऊन टाकली आणि त्या थेअरीला आपण म्हणतो क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, राईट? ओके. दिस theory identifies chromosomes as the carrier of genetic material according to Mendel. मेंडलने काय सांगितलं होतं? What did Mendel say? Mendel said unit of heredity, according to Mendel, unit of heredity was factor. त्याला आपण ब्रॅकेट मध्ये परत लिहून घेऊन त्या फॅक्टरला आपण काय बोलतोय? जीन बोलतोय, बरोबर? आणि यांनी काय सांगितलं की अकॉर्डिंग टू सुटोन अँड बोरी यांच्या स्टडीनुसार त्यांनी सांगितलं की युनिट ऑफ हेरिडिटी इज क्रोमोझोम. ओके, आन्सर टू दिस क्वेश्चन क्लिअर झाले? ओके, नेक्स्ट जाऊ आपण. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ क्रोमोझोम थेअरी ऑफ इनहेरिटन्स? आता त्यांनी थेअरी तर मांडली आहे, मग त्या थेअरीचं स्टेटमेंट काय असावं किंवा काय आहे? काय सांगते? इट स्टेट्स दॅट द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल, सोमा मीन्स बॉडी, सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स. काय सांगितलंय? जसं मेंडलने सांगितलं की फॅक्टर्स और एलिल्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स, यांनी सुद्धा सांगितलं की क्रोमोझोम्स आर ऑल्सो प्रेझेंट इन पेअर्स. ठीक आहे, हे कुणाचं म्हणणं झालं? स्टेटमेंट ऑफ युअर क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेअर सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. जेव्हा गॅमेट तयार व्हायचे त्यावेळी हे जे काय मेंडलनी बोलले होते फॅक्टर, यांनी सांगितलं क्रोमोझोम, तर क्रोमोझोमचं पेअरिंग होणार, त्यांचं सिग्रिगेशन सेपरेशन होणार आणि इंडिपेंडेंटली ते गॅमेटमध्ये एंट्री करणार. हे सेकंड स्टेप म्हणजे ह्या स्टेटमेंटचा एक पार्ट झालाय. अँड द सीएच गॅमेट कंटेन ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. आता आपण काय करू? आणि एका गॅमेटमध्ये क्रोमोझोम पैकी एकच पेअर असेल. उदाहरण, सपोज दिस इज वन क्रोमोझोम, दिस इज अनदर क्रोमोझोम. इथे तुमचा हा काय असेल तर सेंट्रोमियर असेल. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केले. तर या क्रोमोझोमला तुम्ही काय म्हणणार? होमोलॉगस क्रोमोझोम. काय बोलणार तुम्ही याला? होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम सिंपल भाषेमध्ये समजून जर घ्यायचं झालं तर असं समजा की तुमची बॉडी डिप्लॉइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. तर एक असं समजा की तुमच्या आईकडून आला, एक तुमच्या वडिलांकडून आला, मग ते कंबाईन होणार, पेअर होणार, ते क्रोमोझोम म्हणजेच होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे, तर हे होमोलॉगस क्रोमोझोम आहे. वेल, आणि मेंडलनी सांगितलं होतं फॅक्टर बद्दल. तर गॅमेटमध्ये आता हे डिप्लॉइड ही झाली कंडिशन डिप्लॉइड ऑर्गॅनिझमची. जेव्हा यांच्यापासून गॅमेट्स तयार होतील, असं समजू की हा एक तयार झालाय फिमेल गॅमेट, तर याच्यामध्ये हा एक क्रोमोझोम आलाय आणि हे कन्सिडर करा हा स्पर्म असेल, तर स्पर्म मध्ये सुद्धा एक त्यातला
क्रोमोझोम आलाय म्हणजे ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन these chromosomes will be assorted independently, एक एकाकडे एक दुसऱ्याकडे. क्लिअर आहे. तर हे काय झालं तुमचं स्टेटमेंट ऑफ क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. यांचं कंपॅरिझन सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके चला करूनच घेऊ आपण. मेंडल्स आणि इकडे लिहू आपण सुटोन अँड बोरी. आता हे तर माहिती आहे तुम्हाला, सुटोन अँड बोरीनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स दिली आहे आणि मेंडलनी त्याचे लॉज पुट केले होते. मेंडलनी काय सांगितलं, फर्स्ट पॉइंट कंपॅरेटिव्ह बघू आपण यांचं कंपॅरिझन करू. मेंडलनी अगोदर सांगितलं की द जीन्स आर प्रेझेंट इन पेअर. त्या जीन्सलाच मेंडलनी नाव काय दिलं होतं, फॅक्टर्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. ठीक आहे. मग यांनी सुटोन आणि बोरी यांनी जेव्हा मिओसिसच्या वेळी क्रोमोझोम आणि जीन्सचं किंवा फॅक्टरचं पॅरलल बिहेवियर स्टडी केलं तेव्हा त्यांचं सुद्धा ऑब्झर्वेशन काय निघालं की क्रोमोझोम्स आर ऑल्सो प्रेझेंट इन पेअर. हे सुद्धा पेअर मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. पहिलं. सेकंड पॉइंट, दिस फॅक्टर्स सिग्रिगेट म्हणजे सेपरेट ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन होते वेळी हे फॅक्टर्स काय होतात, सिग्रिगेट होतात, सेपरेट होतात. उदाहरण काय झालं, समजा आपण टी आणि टी असा हायब्रिड तयार केला होता टी. ओके. आता ही हेटेरोझायगस कंडिशन, यांच्यापासून मेल आणि फिमेल गॅमेट स्वतंत्र तयार होणार. तर हा एक गॅमेट तयार झाला आणि हा एक गॅमेट तयार झाला. तर इकडे एक टी आलाय, इकडे एक टी आलाय. म्हणजे फॅक्टर्स सिग्रिगेट, हे जे फॅक्टर्स आहेत जीन्स आहेत हे सिग्रिगेट सेपरेट झाले किंवा गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी. यांनी सुद्धा सांगितलं की क्रोमोझोम्स ऑल्सो सेपरेट और सिग्रिगेट ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे दोघांचे पॅरलल बिहेवियर जेव्हा स्टडी केलं तेव्हा काय आढळलं, सगळे सारखेच कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये दिसत आहेत. ओके. अँड थर्ड, factors show independent assortment. यांनी सुद्धा सांगितलं क्रोमोझोम्स ऑल्सो शो इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन. क्रोमोझोम्स ऑल्सो शो इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे दोघांच्या जे त्यांनी इंडिपेंडंट असॉर्टमेंट दोघांनीही जी काही स्टडी केली त्याच्यामध्ये काही बदल दिसलाय का, नाही. फक्त क्रोमोझोमचं बिहेवियर यांनी स्टडी केलं आणि फॅक्टरचं बिहेवियर मेंडलने स्टडी केलेलं होतं. पण दोघांची मतं सुद्धा सारखीच आली आणि लेटर ऑन इट वॉज फाउंड क्रोमोझोम वरतीच जीन्स प्रेझेंट होते. ठीक आहे ना. मग आता क्रोमोझोम सेपरेट होईल. क्रोमोझोम फॉर एक्झाम्पल अजून आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. मी इथे घेतोय ए आणि इथे घेतोय बी. ओके. तर यांच्यामध्ये प्रोबेबिलिटी, आपण हे डायरेक्ट क्रॉसचं एक्झाम्पल घेतलं आपण, ते प्रोबेबिलिटी काय होती, यांनी याच्यासोबत गॅमेट तयार केला. म्हणजे आता जरी हा बी सोबत तुम्हाला दिसतोय पण हा इंडिपेंडेंटली याच्यासोबत मिक्स झाला किंवा याच्यासोबतही मिक्स झाला. कॅपिटल ए हा स्मॉल बी आणि कॅपिटल बी दोघांसोबतही जाऊन मिळू शकतो. त्याला म्हणतो आपण इंडिपेंडंट असॉर्टमेंट डिस्ट्रीब्युशन. आता हा इकडे आला होता, याला जाऊ शकत होता आणि हा याच्यासोबत सुद्धा जाऊ शकत होता. म्हणजे देअर वेअर 4 पॉसिबिलिटीज ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. 4 पॉसिबिलिटीज होत्या की तिथे गॅमेट तयार होऊ शकतात. मग मेंडल्सचं फॅक्टरचं बिहेवियर आणि सुटोन आणि बोरीचं क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स यांचे जे काय पोस्ट्युलेट्स निघाले किंवा जे काय कंक्लुजन निघाले दे वेर सेम. ओके. आणि गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी क्रोमोझोम्स ओके. आणि इच गॅमेट कंटेन ओनली 1 पेअर ऑफ क्रोमोझोम, जे की आपण इथे सांगितलंय की हे 2 क्रोमोझोम होते, ही डिप्लॉइड सेल झाली, यांच्यापासून आता हे गॅमेट्स तयार झाले. म्हणजे इथे प्रोसेस कुठली झाली असावी, मिओसिस झाला असावं. बरोबर ना. म्हणजे एका गॅमेटमध्ये फक्त एकच क्रोमोझोम तुम्हाला बघायला मिळणार. राईट. चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट काय सांगितलंय, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज द लिंक बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. पेरेंट आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये लिंक कुठली आहे, ऑब्विसली लिंक कुठली असणार आहे, गॅमेट्स. का, कारण समजा हे एक क्रोमोझोम होता आणि हा एक क्रोमोझोम होता. ठीक आहे. आणि ही होती तुमची डिप्लॉइड सेल. यांच्यापासून जेव्हा गॅमेट्स तयार झाले, ठीक आहे ना. आता हे असं म्हणू आपण की हे मेल गॅमेट्स तयार झाले. एकापासून 4 होतात, मी इथे 2च दाखवतोय. याच्यामध्ये एक क्रोमोझोम आला, याच्यामध्ये एक क्रोमोझोम झाला. ही घ्या फिमेल,
फिमेलची डिप्लॉइड सेल, याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, 2 क्रोमोझोम प्रेझेंट असतील. यांचं सुद्धा मिओसिस होणार. दोघांमध्ये कॉमन प्रोसेस काय असणार, गॅमेट तयार होण्याची, मिओसिस. तर यांच्यामध्ये हे एक तयार झालं, हे दुसरं एक तयार झालं. याच्यामध्ये एक क्रोमोझोम आणि याच्यामध्ये एक क्रोमोझोम. ओके. आता ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन फर्टिलायझेशन होणार, म्हणजे हा स्पर्म एक सोबत कंबाईन होणार. एक दाखवतो मी फक्त, स्पर्म आणि एक. तर जेव्हा यांच्यापासून जे झायगोट तयार होणार, त्या झायगोट मध्ये अगेन देयर विल बी प्रेझेन्स ऑफ 2 क्रोमोझोम, एक मदर आणि 1 फ्रॉम फादर. आणि हे झायगोट इज द फर्स्ट सेल ऑफ लाईफ. याच्यापासून तर तुमची बॉडी तयार होणार. फर्स्ट सेल ऑफ लाईफ इज झायगोट. क्लिअर आहे. काय क्वेश्चन आपला, व्हॉट इज द लिंक बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग. काय लिंक आहे मग. आता जर हे पेरेंट्सचे आपल्याला माहिती आहे, क्रोमोझोम्स म्हणा किंवा जीन्स म्हणा, आता की जीन्स हे पेरेंट्स कडून त्यांच्या मुलांकडे येतात, मुलींकडे येतात, डॉटर ऑर सन, किंवा त्यांचे ऑफस्प्रिंग म्हणू आपण. ओके. म्हणजेच पेरेंट्सचे कॅरेक्टर आता खाली आले. कुणाच्या माध्यमातून आले, तर हे गॅमेट्सच्या माध्यमातून आले. कारण हा पेरेंटचा, हा मेल पेरेंट म्हणजे हे, आणि ही फिमेल पेरेंट. तर हिचा एक क्रोमोझोम, आय मीन मेल पेरेंटचं गॅमेट काय असणार आहे, स्पर्म, आणि फिमेल पेरेंटचं गॅमेट काय, एग. तेही लिहून घेऊ आपण, एग, आणि हा होता तुमचा स्पर्म. मग दोघांचे कॅरेक्टर इकडे गॅमेट मध्ये आले आणि गॅमेट मिक्स झाले आणि त्याच्यापासून झायगोट तयार झाले आणि झायगोट पासून तुम्ही तयार झाले. फर्स्ट सेल ऑफ लाईफ. म्हणजेच लिंक जर सांगायची झाली, हे झाले तुमचे पेरेंट्स. ओके. आणि हे काय झाले, ऑफस्प्रिंग. हा जो खाली तयार झालाय दॅट इज युअर ऑफस्प्रिंग. मग या ऑफस्प्रिंग आणि पेरेंट मधली लिंक कोणती असणार आहे, तर लिंक इज गॅमेट्स. मेल अँड फिमेल गॅमेट इज द लिंक बिटवीन द पेरेंट अँड ऑफस्प्रिंग. कारण सगळे हेरिडेटरी कॅरेक्टर हे तुमच्या क्रोमोझोम्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि क्रोमोझोम वरती जीन्स आहेत, काही म्हणा. मग यांच्यामध्ये सगळे कॅरेक्टर प्रेझेंट आहेत, ते इकडे ट्रान्सफर झाले कुणाच्या माध्यमातून, गॅमेटच्या. म्हणून गॅमेट इज द लिंक बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग्स. मेल अँड फिमेल कॅरी ऑल द हेरिडेटरी ट्रेट्स. जे काय ट्रेट्स असतील हेरिडेटरी, हे गॅमेट्स मध्ये येणार, कारण त्यांचे एक एक क्रोमोझोम त्या गॅमेट मध्ये आलेले आहेत. दे आर द लिंक बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग. ऑलरेडी आपण सांगितलंय. The fusion of haploid male gamete and haploid female gamete restores the diploid number of chromosome of the species. ही ओरिजिनल स्पीसीज आहे. याच्यापासून परत बॉडी तयार झाली. तर इकडे नंबर काय होता, हे 2 सेट ऑफ क्रोमोझोम, याला 2n म्हणू आपण. तर हे सुद्धा काय झालं, 2n. म्हणजे पेरेंट सुद्धा 2n होता, म्हणजे बॉडीची सेल 2n होती. तर त्याच्यापासून परत बॉडी तयार झाली, तर ती सुद्धा 2n आहे. म्हणजेच या गॅमेट्सच्या माध्यमातून काय मेंटेन झालंय, रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडी. म्हणजे 2n ला 2n मेंटेन आहे. ओके. जस्ट अ सेकंड, लाईट गेली आहे. ओके मित्रांनो, लाईट गेली होती, तुम्हाला कळाले. मग कुणी केला नंबर रिस्टोर. नंबर रिस्टोरेशन म्हणजेच काय, की त्यांचा ओरिजिनल नंबर हा कुणाच्या माध्यमातून, डिप्लॉइड जो ओरिजिनल नंबर होता, तर हा कुणाच्या माध्यमातून मेंटेन झालाय, तर मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. इथपर्यंत डन आहे. चला पुढे जाऊ आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हॉट रिस्टोर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम इन द स्पेसिस. आत्ताच तर बोललोय आपण. व्हॉट रिस्टोर्स द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द स्पेसिस, फ्युजन ऑफ हेप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. परत एक वेळ मी इथे काढतोय. समजा ही 2n सेल होती, जाऊ द्या 2n ची भाषा नाही, आता प्लॉइडी आपण पुढे बघू. समजा हा एक क्रोमोझोम होता पेरेंटच्या डिप्लॉइड सेल मध्ये, हा एक होता, ही झाली तुमची डिप्लॉइड सेल. ओके. या डिप्लॉइड सेल पासून मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये सेमच. तर यांच्यापासून कोण तयार झाले, यांच्यापासून काय तयार झाले, तर गॅमेट्स तयार झाले. ओके. तर या गॅमेट्स मध्ये इथे मी गॅमेट काढतोय. गॅमेट मध्ये काय असणार आहे, तर सिंगल क्रोमोझोम असणार आहे. तर असं समजा की हा होता मेल गॅमेट. ओके. आणि इकडे परत एक ही झाली फिमेलचा. तर फिमेल पासून सुद्धा काय होणार, मिओसिस होऊन काय तयार होणार, फिमेल गॅमेट म्हणजे एग. आणि त्या एग मध्ये सुद्धा असं समजू आपण की देयर वॉज सिंगल क्रोमोझोम. ऍक्च्युअल ओरिजिनली किती होता, याला 2n म्हणायचं, n आणि n 2n. ओरिजिनल 2n होता. तर यांच्यामध्ये काय होणार, फ्युजन, मिक्सिंग ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशनच्या वेळी. आता इथे जी सेल तयार होणार, तर या सेल मध्ये सुद्धा 2 क्रोमोझोम राहणार. म्हणजेच हे कुणाच्या माध्यमातून शक्य झालं, रिस्टोरेशन ऑफ क्रोमोझोम. फ्युजन ऑफ हेप्लॉइड अँड मेल अँड फिमेल गॅमेट रिस्टोर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ स्पेसिस. ओरिजिनल स्पेसिस होती 2n ची आणि तयार झालेली स्पेसिस सुद्धा आता 2n ची आहे. आणि कुणामुळे झाली आहे, बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड. याला n म्हणजे हॅप्लॉइड, याला n म्हणजे हॅप्लॉइड म्हणा. यांचं फ्युजन झालं आणि 2n सेल तयार झाली. क्लियर आहे. ओके, आगे बढ़ते. आता
तुमच्या बुकमध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी काय सांगते बघू. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ही डायग्राम ऑब्झर्व करा. काय दिसतंय रे बाबा तुम्हाला इथे. यांनी सरळ सरळ ह्या ज्या स्टेप्स दिल्या आहेत, ह्या स्टेप्स कशाच्या दिल्या आहेत, तर दीज आर द स्टेप्स ऑफ मिओसिस. आणि मिओसिस म्हणजे दिस इज द प्रोसेस टेक्स प्लेस नॉर्मली इन अ गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट जेव्हा तयार व्हायचे असतात मेल आणि फिमेल, त्यावेळी मिओसिस ही प्रोसेस होणार. तर इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला क्रोमोझोम दिसतात, 2n नंबर दिसतोय. दिस इज युअर 2n सेल म्हणजे डिप्लॉइड सेल. ओके, मग मिओसिस 1 झालं. आता इथे जितकी क्वांटिटी होती इथे 4 दिसत आहेत, इथे 2-2च झाले. म्हणजे पहिली डिव्हिजन काय झाली रे, तर पहिली डिव्हिजन होती रिडक्शन डिव्हिजन. म्हणजे हे जे क्रोमोझोम दिसत आहेत, तर क्रोमोझोम आता 50% खाली ज्या 2 सेल तयार झाल्या यांच्यामध्ये 50% दिस इज 1 सेल अँड दिस इज सेल नंबर 2. तर या सेलमध्ये अर्धे क्रोमोझोम आले, या सेलमध्ये अर्धे क्रोमोझोम आले. ठीक आहे, आणि आता हे मिओसिस 2 झालं. त्या मिओसिस 2 ला सरळ सरळ तुम्ही म्हणू शकता मायटोसिस. इकडे रिडक्शन झालं आणि आता इथे जितके क्रोमोझोम प्रेझेंट दिसतात तेच प्रत्येक याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट झाले. तर या डिव्हिजनला तुम्ही म्हणणार इक्वेशनल डिव्हिजन. काय म्हणणार, इक्वेशनल डिव्हिजन. आता हे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन या चॅप्टर मध्ये आपण डिटेलमध्ये घेतले, ते बघून घ्या. म्हणजेच इथे 4 क्रोमोझोम होते, तर ही सेल, या सेल पासून आता 4 सेल तयार झाल्या. या सेलला तुम्ही कोणती सेल म्हणा, या सेलला तुम्ही म्हणायचे डिप्लॉइड सेल. आणि यांच्यापासून ह्या ज्या 4 सेल्स तयार झाल्या, या सगळ्या सेलला म्हणा तुम्ही हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल म्हणजे सिंगल एन आणि डिप्लॉइड सेल म्हणजे 2n. ठीक आहे, म्हणजेच या डायग्राम मधून तुम्हाला हे दिसतंय की या डिप्लॉइड सेल मध्ये मिओसिस झालं आणि मिओसिस झाल्यानंतर त्यांच्यापासून 4 हॅप्लॉइड सेल्स आर प्रोड्युस्ड. 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या की ज्यांच्यामध्ये हे जे 4 क्रोमोझोम होते ते 4 सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजेच इन शॉर्ट हे जे तयार झाले ते यांना तुम्ही म्हणणार आहे आता गॅमेट्स तयार झाले. ओके, आता या डायग्रामच्या आधारे आपण हे वेगवेगळे क्वेश्चन जे विचारले ते बघण्याचा ट्राय करू. हे मी वरचं पुसून घेतो, आपल्याला समजायला सोपं होईल. ठीक आहे, ओके. नाउ सी, पहिला क्वेश्चन काय सांगतोय बघा. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय, व्हॉट इज द होमोलॉगस क्रोमोझोम. इथे जे दिसतंय तुम्हाला, इट्स अ होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे इकडे काढू आपण, हा एक क्रोमोझोम काढलाय आणि हा एक क्रोमोझोम काढलाय. इथे त्यांचं सेंट्रोमियर. ओके, म्हणजेच ह्या याच्यावरती जे जीन्स प्रेझेंट असतील तशीच यांच्या ऑल्टरनेट ॲलील ह्या दुसऱ्या जीनवरती प्रेझेंट असतील, हे जीन क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेम असणार आहे. यांचं मॉर्फोलॉजी कशी असणार आहे, सेम असणार आहे. आणि यांचे फंक्शन वाईज सुद्धा हे कसे असतील, तर सेम असतील. म्हणजेच मॉर्फोलॉजिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज होमोलॉगस क्रोमोझोम. काय म्हणणार, हे एकमेकांचे काय झाले, होमोलॉगस क्रोमोझोम्स झाले. होमोमीस सेम. ओके, राईट. मग सेकंड क्वेश्चन काय सांगतोय, इन विच फेज ऑफ मिओसिस 1 होमोलॉगस क्रोमोझोम सिग्रिगेट. आता हे फक्त सरळ सरळ तुम्हाला डायग्राम दिली आहे. काय होणार आहे की ह्या मिओसिसच्या स्टेप्स आहेत. तर मिओसिस फटाफट आपण इथे घेऊन घेऊ. मिओसिस इज डिवायडेड इनटू मिओसिस 1 अँड मिओसिस 2 अशा 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. मग मिओसिस 1 मध्ये काय असणार आहे, ऑब्विसली आपल्याला माहिती आहे, जसं मायटोसिस शिकलो होतो आपण. इथे प्रोफेज 1, प्रोफेज 1 मध्ये वेगवेगळे फेजेस आहेत, ते आपण लिहू. आता इथे लेप्टोटीन प्रोफेज 1 चे पार्ट आहेत. ठीक आहे, लेप्टोटीन नंतर झायगोटीन, तिसरा असतो तुमचा पॅचिटीन, नंतर डिप्लोटीन आणि प्रोफेजचा एंड फेज असतो डायकायनेसिस. हे वेगवेगळं प्रोफेज 1. आता याच्यानंतर काय असणार आहे, मेटाफेज 1, नंतर एनाफेज 1 आणि लास्टला असणार तुमचा टेलोफेज 1. असं मिओसिस 1 डिवाइड होणार. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. आणि प्रोफेज मध्ये हे सब फेजेस आहेत. ओके, आणि मिओसिस 2 मध्ये सरळ सरळ काही वेगळं नाही. याच्यामध्ये लिहिणार आपण ऑब्विसली प्रोफेज 2, नंतर नेक्स्ट असणार मेटाफेज 2, देन एनाफेज 2 अँड टेलोफेज 2. अशा वेगवेगळ्या फेजेस मधून पास होऊन तुमचं मिओसिस हे कंप्लीट होणार. मिओसिस 1, मिओसिस 2. हे मिओसिस 1, तर हे मिओसिस 1 चे हे स्टेप्स आणि हे मिओसिस 2, तर त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स. इथपर्यंत डन आहे. चलो आगे बढ़ेंगे. आता आपल्याला काय विचारलंय की इन विच फेज ऑफ मेटाफेज मिओसिस 1 होमोलॉगस क्रोमोझोम सिग्रिगेट. आणि सिग्रिगेटलाच आपण काय म्हणतोय, सेपरेट होणे. कोणत्या फेज मध्ये सेपरेट होणार,
तर इट विल सेपरेट इन द वेल एनाफेज 2. मोर प्रिसाइज आन्सर. तुम्ही मिओसिसच्या एनाफेज जरी म्हटले, कारण तुम्हाला 1 आणि 2 विचारलं नाहीये. क्लिअर आहे. तर एनाफेज 2 मध्ये देयर विल बी सेपरेशन ऑफ क्रोमोझोम. म्हणजे काय, आता इकडे बघा, हे तुमचे सेंट्रिओल असतात. सेल सायकल डिव्हिजन आठवा चांगले. हे सेंट्रिओल्स आहेत, यांच्यापासून निघणारे हे ॲस्टर रेस. ओके, ॲस्टर रेस. आणि यांच्याच पासून निघणारे हे काय, स्पिंडल फायबर. मेटाफेजच्या वेळी जे तुमचे क्रोमोझोम्स होते, तर क्रोमोझोम्स हे नो 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 क्रोमोझोम्स असे अरेंज झाले होते बघा. ठीक आहे, हे क्रोमोझोम असे अरेंज झाले होते. किंवा मिओसिस 1 च्या वेळी होते आणि मिओसिस 2 च्या वेळी, म्हणजे मेटाफेज 2 पर्यंत होते. आता या एनाफेज 2 मध्ये काय होणार की हे यांचा कॉमन सेंट्रोमियर होता, तर हा सेंट्रोमियर ब्रेक होणार आणि मग याच्यापासून हा सेपरेट होऊन जाणार आणि याच्यापासून हा सेपरेट होऊन जाणार. म्हणजे आता मधलं मी मिटवून टाकतो, म्हणजे लक्षात येईल आपल्या. झाले एकमेकांपासून सेपरेट. तसंच याही केस मध्ये लिहू आपण, समजून घ्यायचंय. इकडे एक सेपरेट झालाय आणि इकडे एक सेपरेट झालाय. मग हे होमोलॉगस क्रोमोझोम्स केव्हा सेपरेट झाले, ड्युरिंग एनाफेज 2 ऑफ मिओसिस 2, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मिओसिस. क्लियर आहे. ओके. वेअर आर जीन्स लोकेटेड. जीन्स कुठे आहेत, तर जीन्स आर लोकेटेड. हे जे काढले होते आपण दिस वन, तर जीन्स आर लोकेटेड. हे कसं काय काढलं होतं रे आपण, होमोलॉगस क्रोमोझोम, बरोबर की नाही. हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. तर या क्रोमोझोम वरती देयर इज अ लोकेशन ऑफ जीन्स. जीन्स इथे प्रेझेंट आहे, हे जे येलो दाखवतोय मी आता. तर जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. हे आन्सर झालं. नेक्स्ट, डू जीन्स अँड क्रोमोझोम्स हॅव सिमिलर बिहेवियर. जस्टिफाय. हो, सिमिलर बिहेवियर मागेच लिहिलं होतं आपण. ओके ओके ओके, लाईट गेली होती त्याच्यामुळे काय झालं होतं की ते सर्व सेव्ह झालं नाही बघा. राईट. ओ ओ ओ, इच्छा इच्छा. ठीक आहे. ह्या दोघांचं बिहेवियर सेम असतं का, त्या क्वेश्चनचा आन्सर. इकडे लिहितो मी जीन्स, इकडे लिहितोय मी क्रोमोझोम्स. हो, यांचं बिहेवियर सेम असतं. का, कारण आत्ताच आपण सांगितलं, हा मी क्रोमोझोम काढला, हा सेंट्रोमियर, आणि या क्रोमोझोम वरती असे काय प्रेझेंट असतात, हे जीन्स प्रेझेंट असतात. मग क्रोमोझोम जर पेअरिंग करेल तर जीन्स पेअर करेल की करणार नाही, मला सांगा. जर क्रोमोझोम पेअर करेल, आपण सांगितलं की क्रोमोझोमची अशी पेअरिंग होणार आहे. मग या क्रोमोझोमची पेअरिंग झाली तर आपोआपच जीन्सची पण पेअरिंग होणार की होणार नाही. यस, जीन्सची सुद्धा पेअरिंग होणार. याला लिहिलंय मी जीन आणि याला लिहिलंय क्रोमोझोम. ओके. मग आपण सांगतोय मिओसिसच्या वेळी क्रोमोझोम्स हे पेअर होतात. मग जर क्रोमोझोम पेअर झाले, त्याच्यावरती जीन प्रेझेंट आहे, मग जीन सुद्धा पेअर होतील की नाही. हो, हे झालं कॉमन बिहेवियर. दुसरं आपण सांगितलंय की हे क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेटही होतात. मग हे जर सेपरेट झाले तर जीन्स सुद्धा एकमेकांपासून सेपरेट होतील की नाही. येस. आणि हेही सांगितलं आपण की हे क्रोमोझोम गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी एका पर्टिक्युलर गॅमेट सेल मध्ये हा एक क्रोमोझोम जाणार आणि दुसऱ्या गॅमेटिक सेल मध्ये हा क्रोमोझोम जाणार. म्हणजे स्वतंत्रपणे ते डिस्ट्रीब्यूट झाले. ओके. मग जर क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट होतील, त्यांच्यासोबत प्रेझेंट असणारे जीन्स सुद्धा डिस्ट्रीब्यूट होतील. फटाफट आपण पॉइंट्स घेऊ. जीन्स आर प्रेझेंट इन पेअर. जीन्स आर घेतलं होतं आपण खरं तर अगोदर. जीन्स आर प्रेझेंट इन पेअर आणि क्रोमोझोम्स आर ऑल्सो इन पेअर. शॉर्ट मध्ये लिहितो मी, कारण अगोदर मी लिहिलं होतं. सेकंड, दे सिग्रिगेट, सेपरेट होतात. जीन्स आर सिग्रिगेटेड. हे सुद्धा क्रोमोझोम्स आर ऑल्सो सिग्रिगेटेड. ओके, ड्युरिंग मिओसिस. आणि थर्ड पॉइंट, असॉर्टेड इंडिपेंडेंटली. असॉर्ट होणे म्हणजे डिस्ट्रीब्यूट होणे. असॉर्टेड इंडिपेंडेंटली, बरोबर की नाही. मग जीन्स तर आपल्याला माहिती आहे ती कशावरती प्रेझेंट आहे, क्रोमोझोम वरती. म्हणजे क्रोमोझोम सुद्धा काय होणार, असॉर्टेड इंडिपेंडेंटली. असॉर्टेड इंडिपेंडेंटली. क्लिअर. मग हे झालं यांचं कॉमन बिहेवियर. प्रश्न काय होता आपला की डू जीन्स अँड क्रोमोझोम हॅव सिमिलर बिहेवियर. आपण याचा आन्सर देऊ यस, दे हॅव सिमिलर बिहेवियर. जस्टिफाय. आपण जस्टिफाय केलं बघा, सिंपल. क्रोमोझोम पेअर मध्ये, मग क्रोमोझोम वरती जीन्स प्रेझेंट आहे म्हणजे जीन्स सुद्धा पेअर मध्ये प्रेझेंट राहणार. सेकंड मुद्दा सांगितला, क्रोमोझोम सेपरेट होतात मिओसिसच्या वेळी. मग क्रोमोझोम सेपरेट झाले तर त्याच्यावरचे जीन्स सुद्धा सेपरेट होते. थर्ड, आपण सांगितलं गॅमेट तयार होताना एक क्रोमोझोम एका गॅमेट मध्ये जाणार, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेट मध्ये जाणार. मग जर क्रोमोझोम जाणार, डिस्ट्रीब्यूट होणार इंडिपेंडेंटली, तर त्यावरती प्रेझेंट असणारे जीन्स सुद्धा इंडिपेंडेंटली डिस्ट्रीब्यूट होणार. दिस इज अबाउट द क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. याच्या रिलेटेड कुठलेही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर परम एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती
तसे सजेशन्स तुम्ही पाठवू शकता, म्हणजेच ते आपण त्याला सोल्युशन सुद्धा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. राईट. थँक्यू व्हेरी मच.